नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत आहेत ना? आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन येतोय बेसनाचा पोळा. बेसनाचा पोळा म्हणजे सर्वजण म्हणतात, पण मी अशा पद्धतीचा बेसनाचा पोळा बनवणार की त्याच्यामध्ये आपण कांदा, शिमला मिरची, टमाटर, हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व घालून आपण बेसनाचा पोळा बनवणार. आणि तो कसा बनवणार आहे त्याची तुम्हाला कृती मी दाखवणार आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा चॅनलला. सर्वात आधी आपण कांदा कापून घ्यायचा आहे. कांदा जो आहे जास्त बारीक नाही कापायचा, तर आपल्याला तो चॉप करून घ्यायचा आहे नॉर्मली. आणि तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी जास्त बारीक नाही कापला तरी चालेल, नॉर्मल तुम्ही कापा. ते आमचं भांडं आहे मिक्सरचं. कारण हे जे आपण वापर करणार आहे ते हे पूर्णपणे बारीक होणार आहे. त्याच्यामुळे जसं आपण बेसनाच्या पोळ्यामध्ये वरतून जे टाकतो ते लहान मुलं खात नाही, ते काढून टाकतात आणि वेळ सुद्धा वाया जातो. तर तुम्ही अशा प्रकारे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे, जेही आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया. जिरं कसं, जिऱ्याने टेस्ट चांगली येते. चवीपुरतं जिरं टाकू. हलकंसं लाल तिखट टाकू. थोडीशी हळद. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. हे तुम्ही जास्त टाकू शकत नाही आणि कमी टाकू शकत नाही. कमी टाकला किंवा चालेल, पण जास्त टाकला खारट झाला तर पूर्णपणे पदार्थ तो खराब होऊन जाणार. आता हे सर्व मिश्रण हे सर्व आपण वाटून घेऊ, मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मिश्रण वाटता वेळेस हलकंसं पाणी टाकून घ्या तुम्ही. आता हे माझ्याकडे मोठं भांडं आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यातच बेसन टाकून ह्याला ग्राइंड करणार आहे. तुमच्याकडे जर एवढं मोठं भांडं जर नसेल तर छोट्या भांड्यामध्ये हा मसाला वाटून घ्या. आणि हा मसाला वाटून झाल्यानंतर तुम्ही जे बेसन पीठ करणार आहे, बेसन पीठ नॉर्मली जेव्हा बनवतो आपण तेव्हा गाठी वगैरे येतात, बट याच्यामध्ये बनवल्यानंतर कसं आहे की पूर्णपणे बेसन ह्यात मिसळून जातं. तर हे असं आपलं वाटून झालेलं आहे. सर्व मिश्रण एकदम बारीक झालेलं आहे, त्याच्यामुळे पोळ्यामधून असं काढून टाकण्यासारखं काही नाही आहे. जो तो आपण पोळा बनवणार आहे एकदम सॉफ्ट आणि मस्त होणार आहे, त्याच्यामध्ये मजेशीर होईल. बघत राहा पुढे तुम्ही. आता या भांड्यामध्ये मी बेसन टाकणार आहे.
आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे. कॉर्नफ्लॉवर ह्याच्यासाठी वापरणार आहे की जो आपला पोळा बनणार आहे तो एकदम असा क्रिस्पी बनेल. जास्त नाही, अर्धा चम्मच तुम्ही वापर घालू शकता त्याच्यामध्ये. आता हे वाटण पुन्हा आपण वाटून घेऊ. अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ आहे. तुम्ही आवर्जून बनवा. आणि मिक्सरला पूर्ण मटेरियल वाटल्यामुळे काय होणार आहे की लहान मुलं असं काढून काही टाकणार नाही, ते सर्व खाणार. तर आता आपण पोळा फ्राय करायला घेऊ. तर त्याआधी मी एक तवा घेतो. तर आता आपण तवा गरम करून घेऊ. हे एकदम असं पातळ असं झालेलं आहे बेटर. त्याच्यामुळे ना खूप सुंदर लागणार. ते खाता वेळेस तुम्ही टमाटर सॉस बरोबर खाल्लं तर अतिउत्तम. थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल हे असं तव्याला पूर्णपणे लावून घ्या. त्यामुळे काय होणार, पोळा जो आहे तो चिटकणार नाही. आणि आपला तवा गरम झालेला आहे. हा बेसन पोळा ज्या प्रकारे आपण थालीपीठ किंवा नॉर्मली घावणे वगैरे बनवतो तर त्या प्रकारे लागतो. आणि हा असं म्हणजे एवढा सॉफ्ट आहे ना हा, की खाता वेळेस खूप मजा येते. हा तुम्ही कसाही खाऊ शकता, म्हणजे नॉर्मली चपाती सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा असंही तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता. आणि हा एक बाजूने झालेला आहे. आता याला आपण परतून घेऊ. आणि हा जेवढा करपलेला असेल ना तेवढा खाण्यास सुंदर लागतो. खरपूस खरपूस एकदम. सॉस आहे.
तर आता हा आपला बेसन पोळा तयार झालेला आहे. तर ह्याचं आपण रेटिंग घेऊ, स्टार रेटिंग घेऊ आणि याच्यावरती कमेंट आपण घेऊ आता. आणि याच्यावरती आपण किती आपल्याला लाईक सबस्क्राईब मिळणार आहे हे घे, ट्राय कर, खाऊन बघ कसं आहे. चांगलं आहे. हा, मग काय सांगणार आता? मग आता काय सांगणार? लाईक करा, सबस्क्राईब करा